नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे खूप दिवसांनी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज अर्ध्या रात्रीतूनच व्हिडिओ सुरू केलेले आहे. आज आम्ही निघालेलो आहेत कोकण ट्रिपला, म्हणजे कोकण दर्शन. तर आज आता वाजले आहेत 1:30 वाजलेला आहे. 2 वाजता निघायचं आहे. तिकडे बससुद्धा आलेली आहे. आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत. आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे, कारण कामामध्ये वेळ मिळत नव्हता व्हिडिओ बनवायला. सगळेजण बोलत होते व्हिडिओ येत नाही. पण आज आता सुट्टी घेतलेली आहे कामातून 3 दिवसाची. चला आता आम्ही निघालेलो आहोत सगळेजण. बस आहे आमची पुढे तिकडं, आणि इकडं हा आमचा बाळ अर्ध्या झोपेतून उठून आणलं आहे ना. आणि समोर आहे आमची बस पण तयार झालेली आहे. आमची वाट बघत आहे बस. बाकी सगळी माणसं बसलेली आहेत. फक्त अजून 2 माणसं याची बाकी आहेत. बसमध्ये छोटा मेंबर आहे आमच्या, सगळ्यात छोटा मेंबर किचा पाटील. हाय हॅलो. अजून 2 मेंबर्स यायचे आहेत, त्यामुळे बस थांबलेली आहे. फायनली लेट मेंबर्स आलेले आहेत. दुसरे लेट मेंबर्स हम नहीं मागे आ रहे, हम इधर बैठे. फायनली प्रवास सुरू झालेला आहे आमच्या कोकण ट्रिपचा. त्यामुळे गणपती बाप्पा, चला आता निघूया. आता प्रवास सुरू झालेला आहे आणि आता भेटू सकाळी. आता आमच्या बसमध्ये सामील होत आहेत नवीन जोडपा, नवविवाहित जोडपा. एक ताजा जोडपा आलेला आहे आमच्या बसमध्ये. आमच्या ट्रिपमध्ये सामील झालेले आहेत ताजा जोडपा. हे नवीन जोडप्याला चांगली जागा आहे. एक प्रायव्हेट जागा आहे, त्यांना नवीन जोडपा बसू द्या ना, गप्पा गोष्टी करू दे ना. शुभ सकाळ मित्रांनो. आता आम्ही पोचलेलो आहोत चिपळूणला, आणि आमच्या कोकण ट्रिपमधील पहिला देवस्थान असणार आहे ते परशुराम मंदिर, श्री परशुराम मंदिर चिपळूणमधील. तर मग चला आपण बघूया परशुराम मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे असलेले परशुराम मंदिर हे भगवान विष्णूंचे 6वे अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, आणि या मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. परशुराम घाटाच्या डोंगरावर हे मंदिर आहे. काही जण पाहू शकता, पायऱ्या उतरून खाली जायला लागतं, आणि समोर दिसत आहे ते परशुराम घाट, परशुराम मंदिर. आणि आता आपण पाहू शकता खूप सुंदर असा परशुराम मंदिर. 18व्या शतकात मराठा साम्राज्याच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. इथे पाहू शकता दीपस्तंभ दिसत आहे, आणि समोर दिसत आहे मंदिर. इथे दिसत आहे कुंड, आणि खूपच सुंदर दिसत आहे मंदिर. एक प्राचीन मंदिर आहे. इथे आहे हनुमान मंदिर, हनुमान. आणि इथे दिसत आहे श्री परशुराम मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मी आतमध्ये शूटिंग करू शकत नाही. बाकीची मंडळी जाऊन आले आतमध्ये, आणि समोर दिसत आहे श्री भगवान परशुराम मंदिर.
आणि पुढचा व्ह्यू बघू शकता, इकडून डोंगर दिसतोय. तळा दिसतोय इकडं. तळा आहे का नदी? मी पहिल्यांदाच या मंदिरात आलेलो आहे आणि खूप छान आहे. खूप शांतता आहे इथे. आता निघूया पुढे. तर आता पुढील आमचं देवस्थान असणार आहे, ठिकाण असणार आहे ते आहे मार्लेश्वर. आणि आता आम्ही निघतो इथून मार्लेश्वरला. मार्लेश्वरला जाता जाता आम्ही आलेलो आता डेरवनला, शिवसृष्टीगड डेरवन. इथे मी याआधी व्हिडिओ बनवलेले आहे, त्यामुळे मी आता इथे व्हिडिओ बनवत नाही आहे. बाकीची मंडळी गेलेली आहेत आतमध्ये बघायला. तुम्ही जर डेरवनचा व्हिडिओ नसेल बघितला शिवसृष्टीगडाचा तर नक्की बघा. आता आम्ही आलेलो आहोत मार्लेश्वरला. आता या गडावर जाऊन शिवशंकराचं दर्शन घेणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावातील देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर. आणि गडावर जाण्याच्या आधी घेऊया नॅचरल एनर्जी ड्रिंक, उसाचा रस. भाऊ, या उसाचा रस पिऊन कोणाकोणाची जास्त ताकद आली आहे. आता आपल्याला एवढा वर चढायचा आहे गडावर जाण्यासाठी सुमारे 515 पायऱ्या आहेत. इकडे यांच्या उसाच्या रसाची एनर्जी संपलेली आहे यांच्यातून. यांना परत एकदा पाचायला लागेल. यांनी उसाचा रस पिला नाही तरी ह्याच्यात एनर्जी जास्त आहे. मारळ गावात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे एक जागृत स्वयंभू शिवमंदिर आहे. गुहेमध्ये स्थित हे मंदिर प्रतिकैलास म्हणून ओळखले जाते. तसेच डोंगरांवरून कोसळणारा धारेश्वर धबधबा हा मुख्य आकर्षण आहे. सो फायनली आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आणि इथं एवढी मोठी रांग लागलेली आहे इकडं. आता 15-20 मिनटं जातील. मंदिर इकडे आहे आणि लाईन इकडून वर घेऊन आले. युटर्न मारून आले वाटतं. हां, युटर्न मारून आले. हां, युटर्न आहे इकडे, खाली युटर्न मारलं लाईन. आणि अजून धबधबा आलेला नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. एकदम संततधार आहे. पावसाळ्यातच आपल्याला मोठा धबधबा दिसेल बघायला. आरती पण चालू होतं. आम्हाला मिळाली आरती गाभाऱ्यामध्ये. आम्ही लकी आहोत. सो फायनली दर्शन झालेलं आहे. खूपच छान दर्शन झालेलं आहे. आतमध्ये आरती करायला मिळाली आम्हाला गाभाऱ्यामध्ये. चला आता निघूया, गाड्याच्या खाली उतरूया आपण. एवढ्या पायऱ्या वर चढून आणि खाली उतरून चांगला व्यायाम झालेला आहे आमचा. नाश्त्याला मागवलं झुणका भाकर, पण आम्हाला आला आहे पिठला भाकरी. ठीक आहे, असू द्या. पण आम्ही आता मिसळची तरी मिक्स करून खाऊ. एक बघूया, काहीतरी वेगळा पदार्थ एक्सपेरिमेंट केलेलं आहे. बघूया कसं वाटते. जरा चाकून निघून बघा जरा कसं वाटते. एकदम झणझणीत झालेला आहे झुणका भाकर. एक नंबर वाटते. तर आता आम्ही इथून मार्लेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता इथून निघणार आहोत आम्ही गणपतीपुळेला.
दर्शन घ्या. दर्शन घ्या. ज्ञानेश्वर महाराज की जय. होता आहे शंकराचा दोस्त. आता आम्ही इथे थांबलेलो आहोत देवरुखला. मच्छी मार्केट आहे, इथे थांबलेलं आहे मच्छी घेण्यासाठी. किलो आहे 400 रुपये 350 एक किलो घे. गणपतीपुळेला जाता जाता वाटेमध्ये थांबलेलो आहोत जेवण बनवण्यासाठी. तर इथं लेडीज आमच्या जेवण बनवत आहेत. इकडे बघू शकता, इथं थांबलेलं रस्त्यावर हायवे आहे. इथं जेवण बनवण्याची तयारी चालू आहे. मगाशी दाखवल्याप्रमाणे बांगडे घेतलेले ते बनवून आलेले आहेत. इकडे आपल्याला सहकार्य देत आहेत सगळेजण भाज्या कापण्यासाठी. टॅम्सनची चटणी बनवून खा, चांगलं लागेल. इथे सगळ्यांची मँगो पार्टी चालू आहे. इकडे आंब्याचं झाड आहे, इथून आंब्याच्या झाडावरून सगळ्यांनी आंबे काढलेत. नवीन आंबा पाळायला चढलेले आहे बसवर, पण एक पण पाळता नाही आला आणि घाबरून खाली उतरलेले. चप्पल पडलेली जी आंबा नाही पडला. इकडे ट्राय करत आहे आंबा पाडण्यासाठी. हे बस झाला, जास्त नको जाऊ. उतरताना काय करशील? उतरताना आता शेवटी उतरलेला आहे माकड खाली. जेवण तयार झालेलं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन उद्या घ्यायचं आहे, त्यामुळं आज मच्छी केलेली आहे. जेवण वाढायला घेतलेले आहेत. आता इकडे सगळे जेवायला बसले आहेत आणि इकडं पाऊस भरलेला आहे. तुला रसा देऊ हा? पाऊस पडेल असं वाटतंय. तुम्हाला देऊ रसा? जेवण झालेलं आहे आमचा आणि आता आम्ही निघत आहोत. खूपच टेस्टी जेवण बनवलेलं महिलांनी आणि आता आम्ही निघत आहोत पुढच्या प्रवासाला. आता आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुळेला. ट्रॅफिक आहे इथे अजून भरपूर ट्रॅफिक आहे इथे गणपतीपुळेमध्ये. आणि आमच्या रूम्स इथेच आहेत या हॉटेलमध्ये. ही आहे आमची रूम, इथे आम्ही राहणार आहोत. कॉमन हॉल, या कॉमन हॉलमध्ये आम्ही स्टे करणार आहोत. इथे खूप मोठा दिसतोय. आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळे बीचवर फेरफटका मारायला. थोडासा पाऊस थेंब पडतोय, बघू आता काय होते पुढे. अक्षयने एक शॉर्टकट काढले, इथून रस्त्यावरून चढून आलो आहे वर मातीच्या रस्त्यावरून. आणि आता आलो आहोत आम्ही गणपतीपुळे बीचवर आणि इथे आहे मंदिर गणपतीपुळे देवस्थान. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्या सकाळी जाणार आहोत. आज फक्त बीचवर फिरायला आलो आहोत. एवढी गर्दी दिसत नाही दर्शनाला आत्ता, पण बीचवर मात्र गर्दी आहे थोडी. बीचवर जास्त पब्लिक आहे. गणपती बाप्पाचं मंदिर होऊ शकतं. समुद्राला फुल ऑन भरती आहे. समुद्राला भरती पण आहे आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण चालू आहे तिथे. आज 21 मे आहे. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत, तरी पण बीचवर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहे बघू शकता. आणि समुद्राला भरती पण आलेली आहे, आता येत आहे. सनसेट झालेला आहे पूर्णपणे. इकडे बघा बीचवर गोव्याचा आनंद घेताना श्रेय. सगळे आता बीचवर आलेले आहेत भिजण्यासाठी, पण आतमध्ये कोण जात नाही आहे कारण आता काळोख पडलेला आहे आणि समुद्राला भरतीसुद्धा आहे. इथे बघू शकता गणपती बाप्पाचं मंदिर दिसत आहे इथूनच. आणि सकाळी यायचं आहे दर्शनाला इथे.
बीचवरून फिरून आल्यावर लगेच जेवण बनवण्याची तयारी सुरू केलेली आहे. रात्रीच्या जेवणाची तयारी. ते शेफ प्रणाली चाटत आहेत, ती मांजरीसारखी चाटत आहे, चाकून बघत आहे कसं झालं आहे. आणि इकडं शेफ करीना आणि इकडं शेफ आचल कसा टॉर्च मारणार बघू आज कसा होते. शेफ वहिनी मेन शेफ याच आहेत आपल्या. आणि इकडे चौकीदार म्हणून बसलेला आहे अक्षय. आणि वर तांदळ चौकडी बसलेली आहे. वर तांदळ चौकडी. तर माझा कोकण ट्रिपचा पहिला दिवस एकदम मजेत गेलेला आहे. आणि आता उद्या पण गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत आणि अजून वेगवेगळी ठिकाणे बघणार आहोत. तर मग आता या व्हिडिओचा करतो एंड. आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय अँड गुड नाईट. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बरं